बाबा मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त तारासाठीच केलं. माझा कुठलाही वेगळा हेतू नव्हता त्यामागे. आणि जर तुम्हाला मी इकडे येण्याने अडचण होणार असेल तर इट्स अ कम्प्लिटली फाईन. मी माझी व्यवस्था कुठे वेगळीकडे करीन. इनफॅक्ट मी ताराची पण व्यवस्था माझ्याबरोबर करू शकतो. चल तारा आपण वेगळीकडे जाऊ राहिला. प्लीज प्लीज सोम, गैरसमज करून घेऊ नकोस. अरे हे घर तुमचंच आहे, मी कुठे नाही म्हणतोय. पण प्रश्न सोडवायला शिका. उलट तुम्ही अजून कठीण करताय. बघ बेटा, तुम्ही दोघांनी तिथे राहावं, दोघांनी सुखाचा संसार करावा, हेच मला वाटतंय. माझं एवढंच म्हणणं आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मला विचारायला हवं होतं. कारण तडकाफडकणी घेतलेल्या निर्णयांची खूप मोठी किंमत मोजावी लागते. ठीक आहे, आमचंच चुकलं. रागाच्या भरात नाही सुचलं आम्हाला. आता तुम्ही सांगा की आम्ही काय केलं पाहिजे. ह्याने मॉम आम्हाला परत घेतील. बघ मा, अशा परिस्थितीत फक्त एकच व्यक्ती मार्ग दाखवू शकतो, ती म्हणजे सावली. तू सावलीशी बोल बेटा. फोन करू का? नाही नाही, फोन नको. फोनवर गोष्टी अजून बिघडते. तू एक काम कर, तिला उद्या सकाळी इथे बोलून घे. शांतपणे नीट तिला समजावून सगळं सांग. सध्या त्या घरात तिचं चालतं आणि तिची समजूत काढण्याची पद्धत वेगळी आहे. आता सावलीच हे सगळं निस्तरू शकते. सोम बेटा, मी परत एकदा सांगतो, गैरसमज करून घेऊ नका. हे घर तुमचंच आहे. पण मी हे सगळं म्हणतोय ते काळजीपोटी. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू, तुम्ही मला समजून घेतलं. नाव रिलॅक्स. मी आलोच. थँक्यू सो मच. तुम्हाला काही हवंय का? हो, म्हणजे काढा करायचा होता यांच्यासाठी. तू करशील? मी? नाही, म्हणजे औषधं घेऊन घेऊन जरा तोंडाची चव गेली आहे त्यांच्या. म्हटलं काढा जर का केला तर बरं वाटेल त्यांना सुद्धा. करशील का तू? हो, मी बनवेन ना. मी लगेच बनवते. ऐक, व्यवस्थित उकळून घ्यायचा आणि गाळूनच दे त्यांना. तू स्वतः जाऊन दे. मी जरा बाहेर जाऊन येते. हो. आले.